रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये ना अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात आणि प्रत्येकाच्या संस्कृतीनुसार, प्रत्येकाच्या परंपरेनुसार ते साजरे केले जातात. तशीच एक सुंदर अशी संस्कृती आमची आदिवासी संस्कृती, आणि या संस्कृतीचं दर्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला होणार आहे. ते म्हणजे असं का होळी झाली का दुसऱ्या दिवशी वीर काढणे, ही एक आमची आदिवासी संस्कृती आणि आमची आदिवासी परंपरा आहे. तर मित्रांनो, खूप सुंदर अशी संस्कृती आहे. चला, आज हे वीर कसं काढलं जातात आणि कशी संस्कृती आहे, ह्या संस्कृतीचं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दर्शन होतं आहे. चला, आता वीर काढायला जायचे गावामध्ये. तर मित्रांनो, आता मी आलो आहे गावामध्ये. आता हे आमचं गाव मी बरेच वेळेस आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, आणि आपण सर्वजण ज्या कार्यक्रमाच्या आतुरतेने वाट पाहत आहेत ना, तो कार्यक्रम आपल्याला थोड्याच वेळात पाहायला भेटणार आहे. आणि हे आमच्या गावच्या हनुमंतरायाचं मंदिर, आणि त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे ती या मंदिरापासूनच. तर आता आपल्याला जे वीर काढायचे आहेत या ठिकाणी, तर वाघ्या मुरळीवालं तयार आहे ती. तर चिमादा, तर आता हे वाघ्या मुरळीवाले ती इकडं संबळ आहे त्यांचा छोटा संबळ. तर आता त्यांचा गाणं सुरू होणार आहे इथं. हो द्या सुरू. आणि हे आहेत ना मित्रांनो, आमच्या गावचे वाघ्या मुरळीवाले येते. गोंधळाचा कार्यक्रम असो, पुढं जागरणाचा कार्यक्रम असो, ते कार्यक्रम घेतात, ते सुपारी घेतात मित्रांनो. तर कोणाला संपर्क साधायचा असेल तर माझ्याशी संपर्क साधा, मी थेट त्यांच्याशी संपर्क साधून देईल आपल्याला. अकोले तालुक्यातील शेलूरचं इथे. चला, त्यांचा कार्यक्रम मस्तपैकी चालाय. आपल्याला अजून वीर आणायला जायचे ते. सुरुवातीला हनुमंतरायाची पूजा करून हनुमंतरायासमोर एक सुंदर अशी आरती म्हणून, आणि मग वीर आणायला ते प्रत्येक घरोघरी जाणार आहेत, ज्या घरी वीर सजतात तिथं. तर चिमा, आता आपण देवळा पुढे वाजवली. आता आपल्याला कुठं जायचे? आता खाली ना, खाली आली कोण वर यायचं ज्या पोरं आता सजेल असतील तेवढी पोरं वाजत गाजत वर आणायचे ना. चला, आता वाजत गाजत खालून वीर वर येतील. तर आता आहे ना मित्रांनो, आता ह्या घरामध्ये सुद्धा एक छोटा मुलगा वीर सजवतोय. आता ते वीर कसं राहतं ते आपल्याला पाय भेटणार त्या व्हिडिओमध्ये. तर आमचं वाघेमरुळ आलं, इथं आलं ती चिमा. आता एखादी घेऊन होऊन जाऊ द्या तोपर्यंत. राधा दे ग माझी गोंगडी राधा. तोपर्यंत आहे ना मित्रांनो, या घरामध्ये एक छोटा मुलगा आहे, तो वीर सजवतोय. तोपर्यंत आपली एक छोटीशी गवळण आमचं वाघ्या मुरळीवालं आपल्यासमोर साजरी करतात. तुंतुना, खंजेरी, एक छोटासा संबळ आणि झांजरी या तालावरती ह्या आमच्या वाघ्या मुरळीवाल्यांचं एक सुंदर गाणं, सुंदर गवळण किती कर्णमधुर वाटते मित्रांनो. आणि ही संस्कृती
अजूनही कुठेतरी टिकली पाहिजे आणि ह्या संस्कृतीचं दर्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला होणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर जे आपलं वाघ्या मुरळीवालं जे प्रत्येकाच्या दारात जातात आणि विराले घेऊन येतात, तेली वावळायला बाय माणसं त्यांचे म्हणजे पूजा करते वावळते. तर ही एक आपली महान संस्कृती मित्रांनो. आणि आता हे जे वीर इथून सजून जे जाणार आहे ती तर ते थेट जाणार आहेत. तर डायरेक्ट आपली जी होळी पेटत आहे त्या ठिकाणी होळीपाशी जाणार आहेत आणि तिथून पुढं कोणते कृत्य हे आपली पाय भेटणार आहे मित्रांनो यानंतर. आणि मित्रांनो मी आपल्याला म्हणलो होतो का वीर कसा सजवला जातोय. हा छोटा मुलगा सजलाय मस्तपैकी, चाफ्याची मंडवळी, टोपी, हातात त्रिशूळ, अशा पद्धतीनं तो छोटा मुलगा वीर सजलाय. आणि असंच वीर आमच्या गावातून सजणार आहेत. मग आता किती आहेत माहीत नाही. ज्या घरी असतील त्या घरी हे वाघ्या मुरळीवाला आता जाणार आहेत ते वीर गोळा करून. आता आपल्याला जायचे जिथंच आपली आमची होळी पेटली तिथं. आता त्या वीराला घेतलाय आणि निघालं थेट आमच्या वाघ्या मुरळीवालं वाजीत गाजीत गेली नावा. आणि इथं पण एक वीर आहे पहा. तर आता ती काय परंपरा आहे मित्रांनो माहीत नाही. ही पूर्व परंपरागत चालत आलेली ही रूढी परंपरा आहे. चला आता ह्या वीराला पण घेतलाय आणि वाजीत गाजीत उभ्या गेली नावर होळीपर्यंत. तर मित्रांनो रात्रीची होळी पेटवली होती ती इथं आमच्या पूर्ण गावची होळी या ठिकाणी होती. आणि ते वीर आहेत ना आता पूर्ण गावातून राऊंड मारून आणि या होळीपाशी येणार आहेत. पुन्हा इथं एक छोटी होळी पेटवली जाणार आहे आणि त्या पुढची कृती कशी असणार आहे ते व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर पाय भेटणार आहे. चला आता ते वीर आहेत ना आता वाजत गाजत गावातून पूर्ण इथं येणार आहे ती. तर मित्रांनो आता समोरून ते वीर या होळीपाशी येतात पहा. आणि इथं थोडा होळीपाशी थोडा पेटवणार आता एक छोटीशी होळी त्यासाठी पेंडे आणल्यात पहा. आणि ते वीर आता वाजत गाजत वाघ्या मुरळीच्या तालामध्ये इथं येत्या 2 मिनिटात त्यांचं आगमन होत आहे. आणि आता बारीक बारीक पोरा पण इथं जमा व्हायला सुरुवात झाली. तर अशी ही परंपरा यापुढं आता पाहिलं कशा पद्धतीनं ही कृती होणार आहे ते आपल्याला पाय भेटणार आहे मित्रांनो. आणि आमच्या वाघ्या मुरळी यांचा भरपूर सहकार्य. तर आता अशा प्रकारे हे 4-5 वीर आणि त्यांच्या मागं कळस तांबे घेऊन कलवऱ्या हे होळीपाशी आलं. आता पुढची काय कृती आहे ती पाय भेटणारच आहे मित्रांनो आपल्याला. 4-5 वीर येते. पहिलं जास्त राहायचं पण आता थोडं कमी आहेत. आणि मग त्या ठिकाणी मग आमचं जे काही अनुभवी माणसं आहेत त्या होळीपाशी आता पेटवणार आहेत. थोडीशी अग्नी पेटवणार आहेत विस्तून. आणि वीर पण तयार. आता प्रथम त्या होळीची पूजा केली जाईल. त्याला काही अनुभवी जे माणसं आहेत ती होळीची आता पूजा करायला सुरुवात करणार आहे. ती आता इथं ह्या होळीची पूजा चालू झाली. आणि पूजेनंतर तो वीरांचा जो विधी मार्ग असेल काय ते अग्निभूती फिरणार असतील 5 फेर मारणार असतील तो कार्यक्रम आता चालू होणार आहे. ह्या वेळेला नारळ फोडून अगरबत्ती लावून. तर मित्रांनो शेवटपर्यंत पहा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे. आमचे मामा वळते तिथं. आणि तोपर्यंत मात्र आमचं वाघ्या मुरळीवालं वेगवेगळी गाणी साजरी करतात. काही गवळणी, खंडोबाची गाणी, देवीची गाणी, वीरांची गाणी, अशा पद्धतीनं तोपर्यंत हा गाण्याचा कार्यक्रम चालूच राहणार आहे. आणि प्रेक्षक वर्गसुद्धा भरपूर आहे. चला आता ते बा तिथं पेटवलं आहे. छोटीशी होळी पेटवली. गवताचे पेंडे आणून पेटवले. आणि हे जे वीर आहेत ना आता ह्या अग्निभूतीना फेरा मारणार आहेत. मग ते 5 फेरं त्याच्याबरोबर असणाऱ्या कलवऱ्या. तर आता फेरा मारायचं काम चालू झालं आहे. आणि आपलं वाघ्या मुरळीवालं त्यांचा गाणं ह्या चालूच राहत आहे. या गाण्याच्या तालामध्ये वाजत गाजत ही महान संस्कृती जपली जाते.
आणि काही आमचं जे भगत मित्र आहेत त्यांचं काही जागृत देवस्थान असतील ते या ठिकाणी जागृत होतात. पहा जाळातून पण नाचतात. आणि हे जे बाळगोपाळ आहेत वीर यांना आशीर्वाद देण्यासाठी. तर मित्रांनो ही एक परंपरा, ही परंपरा जपली जाते. ज्यावेळेस आम्ही नव्हतो त्या टायमाला ही परंपरा होतीच. आम्ही हयात आहेत तरी ही परंपरा चालू आहे. आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही परंपरा मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. त्यातच या कार्यक्रमाला शोभा वाढवणारे आमचे वाघे मंडळी. आणि जवळजवळ आता हे 5 फेरं या अग्नीला पुरवता आलं ती. एक छोटीशी होळी पेटवून आणि या बाळगोपाळाला हे आमचं भगत आशीर्वाद देताना. यानंतर आहे ना मित्रांनो आता एवढ्यांना आशीर्वाद देऊन आणि त्यानंतर पुन्हा 5 फेरं मारून आणि जे काही वीर असतील ना त्यांनी पुन्हा एकदा जिथून आणलाय ना तिथं आता पोच केला जाईल. पुन्हा वाजत गाजत मग त्यांनी घुगऱ्या दिल्या जातात. तर पहा जवळजवळ ह्या कार्यक्रमाच्या अशा पद्धतीनं आता सांगता होते म्हणजे संपतोय कार्यक्रम. आणि ते समोर वीर. तर मित्रांनो कसा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपल्या फक्त आदिवासी भागात आपल्या गावरान भागात पाहायला भेटतोय. म्हणजे अशी 5 दिवस ही होळी साजरी केली जाते. रात्री अनेक खेळ खेळणं सगळा इकडे गावाकडे चालत आहे. तर मित्रांनो आता एक छोटीशी आरती होती. शेवटची आरती ही होणार आहे. कारण कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ही आरती नव्हतीच. चला एक छोटीशी आरती ऐकूया. जोपर्यंत आरती चालू आहे तोपर्यंत वीर हे अग्निमूर्तींना फिरणारच आहेत. आणि अशा प्रकारे मित्रांनो कार्यक्रम संपून आता हे वीर आपापल्या घरी रवाना होतील वाजत गाजत. अरे पहा आता आपापल्या घरी जाणार आहेत. तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी दाखवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा. जय हिंद जय महाराष्ट्र.